नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत पुण्यातील या एक ऐतिहासिक ठिकाणी ज्याचं नाव आहे आगा खान पॅलेस. सर्वात प्रथम आपण एंट्री केल्यानंतर ₹20 आपल्याला एंट्री फी द्यावी लागते. पुण्याच्या शांत परिसरात अभिमानाने उभा असलेल्या ही ऐतिहासिक वास्तू म्हणजेच आगा खान पॅलेस. हा पॅलेस म्हणजे केवळ एक पर्यटन स्थळ नव्हे, तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक जिवंत साक्षीदार आहे. आता गुगलप्रमाणे बघायला गेलं तर 1892 साली सुलतान मोहम्मद शाह आगा खान यांनी या पॅलेसचे बांधकाम केले होते. त्या काळात पुणे आणि आजूबाजूच्या भागात भीषण दुष्काळ पडला होता. लोकांना रोजगार मिळावा व त्यांच्या हाताला काम मिळावं या मानवतावादी विचारातून या पॅलेसची उभारणी करण्यात आली होती. आगा खान पॅलेसची वास्तुरचना ही साधेपणाची आहे. इटालियन कमानी, प्रशस्त दालन, मजबूत दगडी भिंती आणि चारी बाजूनी मोकळ्या बागा या सगळ्यात एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. आज हा पॅलेस राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित आहे. आतील संग्रहालयात गांधींचे दुर्मिळ फोटो, त्यांचे वैयक्तिक वस्तू, ऐतिहासिक पत्रव्यवहार आणि स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित अनेक आठवणी जतन केलेल्या आहेत. पुणे शहरात अनेक ठिकाणं पाहायला मिळतात, पण आगा खान पॅलेस हा एक वेगळा अनुभव नक्कीच आहे. इथे आल्यानंतर फक्त इतिहास दिसत नाही, तर मन उतरतो आणि विचार करायला भाग पाडतो. आगा खान पॅलेसला खरं ऐतिहासिक महत्त्व मिळालं ते 1942 साली भारत छोडो आंदोलनानंतर. ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव देसाई आणि सरोजिनी नायडू यांना याच पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवलं होतं. बाहेर संपूर्ण देश हा पेटलेला होता, पण स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व इथून मात्र शांततेपणे चालू होतं. या खोल्यांनी गांधींचं मौन पाहिलंय, या वरांड्यांनी त्यांचे विचार ऐकलेत आणि याच भिंतींनी हा इतिहास घडताना देखील पाहिलाय. एकोणीसशे 44 साली याच ठिकाणी कस्तुरबा गांधी यांचे निधन झाले आणि आजही त्यांचं समाधी या पॅलेसच्या आवारात आहेत.